त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण तुम्हीच फक्त करताय तर असं काही नाहीये. मग जर यांची सत्ता होती किंवा आहे तर मग यांनी तो शब्द फक्त एक गाळायचा आहे, तेवढ्यासाठी पण यांना कोणी मदत केलेली नाही. अर्थात त्यांचा नाकर्तेपणा माझ्या नंतर बाकीची मंडळी सांगणारच आहे, परंतु फक्त भूलथापा द्यायच्या आणि गोड गोड बोलायचं आणि विषय संपून टाकायचा. आपली पोळी भाजली का त्याच्यानंतर मग ते 4 वर्ष आपल्याला दिसत नाही. आता बांदल साहेबांना आम्हाला रोज त्यांचं कोणतरी भेटतं, ते सांगतात की दादा इथं भेटले, दादा तिथं भेटले. तर मला असं म्हणायचं की चौकार बिवकार हा विषय सोडून द्या, एक धाव तर काढता येत नाही, त्याच्यामुळे चौकाराला ताकद नाही. कारण मला त्यांच्या व्यंगावर बोलायचं अशातला भाग नाही, पण आता झालं ना, 15 वर्ष झालं, बस झालं. आता कशाला गटर तुंबवताय तुम्ही घेण्या नाही देण्याचं? किंवा तुमच्या पाठीमाग कार्यकर्ते आहेत ना भक्कम, जे काम करणार, तुमच्यापेक्षा हुशार आहे. आणि आमचा उमेदवार तर तुमच्यापेक्षा 10 नाही 100% आणि 100+ आहे. आणि तुम्ही जर नवख्या माणसाला जर संधी देणार नसेल तर नका देऊ. मला असं वाटतं की घराणेशाही गाव आहे ना, परंतु अक्षयला त्यांनी बांदल साहेब त्यांनी त्यांच्या अक्षयला तिकीट दिलं असतं तर कदाचित मान्य केलं असतं, चला जाऊ द्या मोरदे, दादांचा पोरग आहे. पण अजूनही जाणारच पाहिजे म्हटलं, जमणार कसं? म्हणून मला असं वाटतं की आपल्या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर तरुण तडफदार जे आपल्या संभाजी महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून आपल्या घराघरात पोहोचलेत, ते डॉक्टर अमोल कोल्हे, ते स्वतः MBBS डॉक्टर आहे. आणि तुम्ही जर काल मुलाखत पाहिली असेल तर इतकी छान, म्हणजे अगदी मी मगाशी चाकांच्या भाषणात सांगितलं की मी 100% त्या माणसाचा फॅन झालो की नेता असावा तर असा. आणि मला असं वाटतं की मी म्हणजे छत्रपतींना मानणारा कार्यकर्ता, त्यांनी ती जात काढली, हे काढलं ते काढलं, तो विषय सोडून द्या. जातीने काय ठरत नसतं. तसं असतं तर बाकीची बरीचशी म्हणजे अन्य जातीची लोक पण मोठी झालेली आहेत, मग त्यांचा आपण काय उपयोग करून घेतला नाही का असं नाही म्हणता येत. पण ठीक आहे, राजा त्यांची उंची किती, बौद्धिक उंची जर तेवढी असतील तर ते तेवढंच बोलणार, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी ते थांबायला पाहिजे होतं, पण थांबले नाही. असं फक्त मला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा. आणि तो चांगला माणूस आपल्या संभाजी राजांच्या म्हणजे ती एक प्रतिभा माझ्या मनात तर तशी झालेली आहे. म्हणजे मी अमोल कोल्हे म्हणून मी त्यांना आता कालच्या नंतर ओळखतच नाही, मी संभाजी महाराज म्हणून मी त्यांना मानतो. आणि अगदी सरळ, अर्थात त्यांचा त्या गोष्टीला विरोध आहे. ते म्हणतात की 2 गोष्टी वेगळ्या, ते माझं प्रोफेशन आहे आणि हे माझे समाजकार्य आहे. तुम्ही काही म्हणावं, परंतु आमच्या मनात जर तुम्ही असाल तर तो तुम्हाला पण अधिकार नाही तसं न सांगण्याचा आम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही आमचे राजा आहात आणि आम्हाला ते मान्य आहे. आणि आम्ही आता आमच्या राजाला मतदान करणार आहे. अशा प्रकारचे एक दृढ निश्चय आपण या निमित्ताने करूया. आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा म्हणजे 15 वर्षानंतर संधी द्या, अशा प्रकारची विनंती करून थांबतो. धन्यवाद.